संभाजीराव शिंदे विद्यामंदिर बीडी घरकुल येथे 10वीच्या 2005च्या माजी विद्यार्थ्यांचे 20 वर्षानंतर गेट टुगेदर संपन्न। सदरील कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थ्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू केलेले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे व संस्था संचालिका डॉक्टर सौ राधिकाताई चिलका, मुख्याध्यापक, शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती व शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। आदरणीय माजी महापौर तथा संस्था सचिव स्वर्गीय महेश अण्णा कोठे, माजी प्राचार्य पल्लवी दळवी तसेच या बॅचच्या हयात नसलेल्या विद्यार्थ्यांना 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, संस्था सदस्य डॉक्टर सौ राधिकाताई चिलका यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच प्रभारी मुख्याध्यापक बीडी घरकुल प्राध्यापक मल्लाव सतीश, प्रभारी मुख्याध्यापक मोराजीपेठ शाखा प्राध्यापक ढोपरे सचिन, ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक वटकर नवनाथ यांची उपस्थिती होती। तसेच माजी शिक्षक सौ गाडी कला श्री विठ्ठल भोई हे देखील उपस्थित होते। तसेच प्रशालेचे सर्व सहशिक्षक यांनी कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आपली उपस्थिती दर्शवली। 100 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा जवळपास 130 जणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ निकिता यन्नम मैसूर, सौ श्रुती चव्हाण धायपुले, सौ प्रीती यनगंदुल बोगा, सौ पूनम आरकेल अच्चुगटला, श्री मयूर रच्चा, श्री दिनेश जाधव आणि प्रकाश बोगा यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता यन्नम, दिनेश जाधव, पूनम आरकेल, ललित दंडी यांनी केले। श्रुती चव्हाण यांनी केलेले मनोगत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले। कार्यक्रमाचा शेवट सौ पद्मावती अंबट बिंगेवार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला। मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं प्रमाण कमी केले, पण विद्यार्थी आजच्या जीवनातील जर आपण विद्यार्थी बघत असू तर शिक्षकांविषयी खूपच आदर कमी दिसतो आपल्याला। आम्हाला रूप आप सभी का इतना के दर्पण में न समाए, खुशबू आपके तन की मधुबन में न समाए। आपने आज हमें खुशी दी इतनी कि दिल में क्या दोनों आंखों में भी न समाए। पलक बंद कर दूं कहीं छलक ही न जाए। आपको आने वाले जीवन के लिए बहुत बहुत शुभेच्छा। आप हमें यूं ही याद करते रहे और हमेशा हम मिलते रहे, यही सत्य कहकर मेरे वाणी को मैं विराम देती हूँ। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, शाळा हा शब्द ऐकतात असंख्य अशा मनात घर करून राहिलेल्या आठवणी आधी उकळून येतात। शाळा नावाच्या वृक्षाखाली ज्ञानाच्या प्रकाशात घडवून आलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणी आणि आम्हाला घडविलेल्या माझ्या सर्व पूज्य गुरुजन वृंद तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांना माझा सप्रेम नमस्कार। खरे तर मित्रांची सुरुवात आज शाळेतून सुरुवात होतो। मैत्री या अखंड दिव्याच्या प्रकाशात आपले सहवास निरंतर राहतो।